कल्पना करा, सकाळी 5 वाजले आहेत, मुसळधार पाऊस पडत आहे, समोर दाट जंगल, मध्ये 5 नद्या, मोबाईलला नेटवर्क नाही, रस्ता नाही, गाडीसुद्धा नाही आणि तुमच्या हातात आहे एक थंड बॉक्स ज्यामध्ये आहेत फक्त 2 थेंब. पण त्या 2 थेंबावर अवलंबून आहेत 17 छोट्या मुलांचं संपूर्ण आयुष्य. तुम्ही जाल का? बहुतेक लोक नाही म्हणतील, पण भारतात एक महिला आहे जिने कोणताही विचार न करता हा प्रवास केला. आणि म्हणूनच मी आज म्हणतो, भारताचे खरे सुपर हिरो नेहमी कॅप घालत नाही. काही जण अशा सेविकेचा साधा गणवेश घालतात. ही कथा आहे मणिपूरमधील तमेंगलाँग जिल्ह्याची. हा भारतातील सर्वात दुर्गम भागांपैकी एक. डोंगर, जंगल, लहान लहान विखुरलेली गावे, अनेक ठिकाणी आजही पक्का रस्ता नाही. इथे राहतात मेदिन लिऊ, वय 50. 2007 पासून त्या आशा कार्यकर्ती म्हणून काम करत आहे. जवळपास 18 वर्षांचा अनुभव. घटना आहे ऑक्टोबर 2025 मधली. इंटेन्सिफाईड पल्स पोलिओ इम्युनायझेशन मोहिमेचा दिवस. त्यांना माहिती मिळाली की नेनलॉंग अटांग खुल्लंग नावाच्या अतिदुर्गम गावात 17 मुलांपर्यंत लस पोहोचलेली नाही. गाडी जाऊ शकत नाही, रस्ता संपला होता, पण काम थांबलं नाही. त्यांनी लसींचा कोल्ड बॉक्स खांद्यावर घेतला आणि सुरू झाला 28 किलोमीटरचा प्रवास. 28 किलोमीटर म्हणजे मुंबई CST ते बोरिवली लोकलच्या प्रवासाच्या जवळपास दुप्पट अंतर. पण रस्ता नाही, जंगल आहे. 1 2 3 4 5 नद्या त्यांनी पार केल्या. घसरडे दगड, चिखल, घनदाट जंगल, जंगली प्राण्यांचा धोका. तब्बल 8 तास त्या चालत होत्या. पण त्यांच्या मनात एकच विचार होता, आज एकही मूल लसीकरणापासून वंचित राहता कामा नये. अखेर त्या गावात पोहोचल्या आणि 17 मुलांना पोलिओचे 2 थेंब दिले. ते काम पूर्ण झाल्यावर त्यांनी कोणताही सत्कार मागितला नाही, कोणतंही बक्षीस मागितलं नाही, कारण त्यांच्यासाठी हे फक्त एक कर्तव्य होतं. आणि इथे एक सुंदर गोष्ट घडली. मेदिन लिऊंची ही गोष्ट जेव्हा सोशल मीडियावर पोहोचली तेव्हा खुद्द मणिपूर राजभवनने त्यांचं कौतुक केलं. तिच्या समर्पणाला आणि सेवाभावनेला सलाम असं अधिकृत निवेदन आलं. पण गंमत बघा, मेदिन लिऊंनी हे कधीच प्रसिद्धीसाठी केलं नव्हतं. प्रसिद्धी आपोआप त्यांच्यापर्यंत आली, कारण खरं काम कधीच लपून राहत नाही. आता प्रश्न पडतो, या 2 थेंबांसाठी एवढा संघर्ष का? कारण पोलिओ हा साधा आजार नाही, हा एक विषाणूजन्य आजार आहे. तो प्रामुख्याने 5 वर्षाखालील मुलांमध्ये होत असतो. हा विषाणू शरीरात प्रवेश करतो, आतड्यात वाढतो, काही रुग्णांमध्ये मज्जासंस्थेपर्यंत पोहोचतो. तेव्हा हात किंवा पाय कायमचे निकामी होऊ शकतात. याला ॲक्यूट फ्लासिड पॅरालिसिस म्हणतात. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे एकदा पोलिओमुळे लकवा झाला तर तो पूर्णपणे बरा करणारे औषध आजही उपलब्ध नाही. म्हणून जगभरातील डॉक्टर एकच गोष्ट सांगतात, ट्रीटमेंट नाही, प्रिव्हेन्शन. आणि प्रिव्हेन्शन म्हणजे लसीकरण. आणि इथे आपल्याला 2 मोठे गैरसमज दूर करायलाच हवेत. सगळ्यात पहिला गैरसमज, भारत पोलिओ मुक्त झाला आहे, मग लस कशाला हवी? सत्य आहे, भारताला WHO कडून प्रमाणपत्र 27 मार्च 2014 रोजी मिळालं. पण शेजारील देशांमध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान आजही पोलिओ विषाणू सक्रिय आहे. जोपर्यंत जगातून हा विषाणू पूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत भारतातल्या मुलांना धोका राहतोच. म्हणून दरवर्षी पल्स पोलिओच्या फेऱ्या घेतल्या जातात. दुसरा गैरसमज, पोलिओच्या थेंबामुळेच मुलांना पोलिओ होतो. सत्य हे आहे की ओरल पोलिओ व्हॅक्सिनमुळे अत्यंत क्वचित प्रसंगी, म्हणजे सुमारे 27 लाख डोस मागे फक्त 1 केस व्हॅक्सिन डिराइव्ड पॅरालिसिस होऊ शकतो. पण लस न दिल्यास नैसर्गिक पोलिओ विषाणूमुळे लकवा होण्याचा धोका याहून कितीतरी पटीने जास्त आहे. म्हणजे धोका थेंबामध्ये नाही, धोका थेंब न देण्यात आहे. आणि हेच खरं रॅशनल थिंकिंग आहे. भीतीने नाही, आकड्याने नाही, पुराव्याने निर्णय घ्यायचा. 1980-90च्या दशकात भारतात दरवर्षी हजारो मुलांना पोलिओ होत होता. अनेक कुटुंबांची आयुष्यभराची वेदना बनला होता हा आजार. मग सुरू झाली देशव्यापी पल्स पोलिओ मोहीम, 2 बूंद जिंदगी के. ही फक्त जाहिरात नव्हती, एका पिढीला अपंगत्वापासून वाचवण्याची चळवळ होती. डॉक्टर, नर्स, ANM, आशा सेविका, अंगणवाडी कर्मचारी, स्वयंसेवक, लाखो लोकांनी घराघरात जाऊन मुलांना लस दिली. याच अथक प्रयत्नांमुळे भारताला 2014 मध्ये WHO कडून पोलिओ फ्री देश म्हणून मान्यता सुद्धा मिळाली.
पण याचा अर्थ काम संपलं असा अजिबात नाही. जोपर्यंत जगातून पोलिओ पूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत प्रत्येक मुलाचं लसीकरण आवश्यक आहे. आपण अनेकदा डॉक्टरांचं कौतुक करतो पण आशा सेविकाचं नाव फार कमी वेळा घेतो. गर्भवती महिलांची काळजी, नवजात बालकांची तपासणी, लसीकरण, क्षयरोग, मलेरिया, डेंग्यू, कुपोषण, कुटुंब नियोजन, आरोग्य शिक्षण, गावागावात सर्वात आधी पोहोचणारी व्यक्ती म्हणजे आशा सेविका. कधी पावसात, कधी उन्हात, कधी रात्री, कधी स्वतःच्या पैशातून प्रवास करून त्या आपल्यासाठी काम करत असतात. त्यामुळं त्या फक्त कर्मचारी नाहीत, त्या भारताच्या आरोग्य व्यवस्थेचा एक मजबूत पाया आहेत. मेदिन लिओननी 28 किलोमीटर चालत 17 मुलांना लस दिली. कोणासाठी? ना प्रसिद्धीसाठी ना पैशासाठी, तर त्या 17 मुलांना आयुष्यभराच्या अपंगातून वाचवण्यासाठी. मित्रांनो, आज तुम्ही जेव्हा एखाद्या लसीकरण शिबिरात जाल किंवा एखादी आशा सेविका तुमच्या घरी येईल तेव्हा फक्त दार उघडू नका, तिला एक धन्यवाद नक्की म्हणा आणि खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या भागातल्या एखाद्या आशा सेविकेचं नाव जिने तुमच्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबासाठी काही केलं असेल. त्यांचं नाव आज आपण इथे घेऊया. जवळच्या लसीकरण केंद्राची माहिती हवी असल्यास 104 नॅशनल हेल्थ हेल्पलाईनवर कॉल नक्की करा. ही सेवा 12 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे, कारण कदाचित तिच्या प्रयत्नांमुळेच एखादं मूल आयुष्यभरासाठी चालू शकतं, धावू शकतं आणि स्वप्न पूर्ण करू शकतं. नमस्कार, मी डॉक्टर गोरे, तुमचा ऑनलाईन फॅमिली डॉक्टर, आणि अशा खऱ्या आरोग्य योद्ध्यांना माझा मनापासून सलाम. जय हिंद, जय महाराष्ट्र.